सुस्वागतम. डिझेल बॉयज अंजणा आयोजित ऑल गोवा पंचायत अँड म्युनिसिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो 2024 मधील आजचा शुभारंभाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना. अर्थातच आजच्या दिवसामधील हा अखेरचा सामना तुम्ही पाहताय, 6वा सामना या मालिकेमधील. हरमल बॉयज हरमल क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकली आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गणपती वॉरियर्स धाडपांदोडा क्रिकेट टीमला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण केलंय. गणपती वॉरियर्स क्रिकेट टीमने मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 68 धावांचा पाठलाग केला होता. यावेळेला प्रथमतः फलंदाजी करायची आहे आणि त्यामध्ये अमित नाईकचा जवळपास 36 धावांचा वाटा होता. यावेळेला देखील अमित नाईक कशा पद्धतीची फलंदाजी करेल ते आपल्याला पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर हरमल बॉयज हरमल क्रिकेट टीम याने देखील 57 धावांचा पाठलाग केला होता यस डेव्हलपर्स नावेलिम क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. त्यामध्ये देखील दमदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे ही जी शेवटची लढत आहे आजच्या दिवसामधील ती दमदार होईल ही आशा अपेक्षा कॉमेंट्री बॉक्समधून आपण वर्तवतो आणि सामन्याला सुरुवात होण्याची सूचिन्ह आपण पाहतोय. पहिले षटक आणि पहिल्या षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी अमित नाईकचा जलवा. जी इनिंग मागच्या मॅच मध्ये समाप्त केली होती त्याच इनिंगची सुरुवात या मॅचच्या पहिल्या बॉल पासून. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अमित आणि रामदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही गोलंदाज पाहताय नितेशला, ज्याने पहिलाच खराब चेंडू टाकलाय. अशा पद्धतीची गोलंदाजी जर तुम्ही अमित नाईकला केलात तर कमीत कमी 6 मधील 5 चेंडूंचा रिझल्ट असाच आपल्याला पाहायला मिळेल. और पिच बॉल पुन्हा एकदा दमखम दाखवलाय स्वीपर कव्हरच्या वरून, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अमित नाईकला रोखावं कसा हा यक्ष प्रश्न गोलंदाजां समोर आहे, कारण त्याची बॅट अक्षरशः तळपते आहे. मॅन इन फॉर्म, जबरदस्त रिदम मध्ये आहे, त्याने क्लास आहे, फॉर्म आहे, त्यामुळे प्रचंड वेगात त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, फटके टाइम होत आहेत, चेंडूवरती नजर बसली आहे, स्थिरावली आहे. गोलंदाज तयार, षटकारांची हॅट्रिक होईल का अमित नाईक साठी? दुसऱ्या बाजूला ही हॅट्रिक रोखील का गोलंदाज नितेश गडेकर? फुलटॉस चेंडू, षटकारांची हॅट्रिक. अमित नाईकच्या बॅट मधून षटकारांची छडी. तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली गेली आहे आणि निश्चितपणे तिसरे पंच कळवतील हा नो बॉल आहे की नाही. कमरेच्या वरती किती चेंडू आलाय की कमरेच्या खाली आहे, कशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा देखील पाहावं लागेल. आणि त्यासाठीच ऑनफिल्ड अंपायर यांनी हा डिसिजन मागितलाय, तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली आहे. आमचे अनुभवी पंच अंतिम क्षणी शहानिशा करतील, हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मात्र जी षटकारांची हॅट्रिक आहे ती मात्र पाहण्याजोगी आहे. अमित नाईकचा बोलबाला, 18 धावा त्याने आतापर्यंत कुठलेत आपल्या बॅट मधून. सेफ आहे आणि हा षटकार. 18 धावा फलकावरती लागलेत. पुढचा बॉल ड्राईव्ह केले, वितरण कार्पेटचा फटका जमलेल्या घरंगळ्यात चेंडू चालला काऊ क्षेत्रामध्ये. एक धावीत ऍड होईल. एकेरी धावणी सांघिक धावसंख्या पुढे जाते 19 वरती. अमित नाईकचं योगदान आहे ते 19 धावांचं. प्रथम स्ट्राईकची संधी मिळाली आहे रामदासला. मागच्या मॅच मध्ये देखील दमखम दाखवला होता तो फलंदाज अमित नाईकने. 36 धावा त्याने कुटल्या आणि यावेळेला 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 19 धावा त्याने कुटलेत. बॅटची कडा, विकेट किपरचा मिळालाय सहारा. रामदासला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. गोल्डन डकचा शिकार.
नवीन फलंदाज अर्जुन. रामदासची जागा भरून काढण्यासाठी अर्जुनची वर्णी लागली आहे. नॉन स्ट्राईकला अमित नाईक. गडेकरला सफलता मिळाली आहे. नितेश गडेकर ज्याने यश संपादन केले. चांगला बॉल समोर ड्राईव्ह केले. मिडॉनला आहे क्षेत्ररक्षक. धाव अजिबात निघणार नाहीये. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटकाराने झाली होती सुरुवात ती षटकाची, मात्र डॉट बॉलने झालाय शेवट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. बिनबाद फलकावरती धावा आहेत 19. प्रथमतः बॅटिंग करत असताना गणपती वॉरियर्स दाडबांदोडा क्रिकेट टीम हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमच्या समोर. गोलंदाज विशाल, त्याच्या समोर आहे अमित नाईक. संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसा नसामध्ये भिनलेली असा हा खेळाडू अमित नाईक तयार. बैठक शॉट खेळायचा. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क अजिबात नाहीये. टीम चेंडू आहे. विशाल चा अप्रतिम चेंडू आपण पाहिलाय. आग ओकणाऱ्या फलंदाजी समोर कडवड गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. गोलंदाज तयार. विशालचा बॉल केले अपील. फिंगर्स अप. अमित नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज साहिल तयार. अमितची जागा भरून काढण्यासाठी तो आलाय मैदानामध्ये. ओहो, यावेळेला चांगला बॉल आहे. यॉर्कर लेन मुकरी बॉल. विशाल चांगला का तिसऱ्या पंचाची मदत धावबाद साठी ते घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षकाने खूप चांगली फेकी केली होती यष्ट्यांवरती. तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. आमचे तिसरे पंच ऑफिशियल्स काही क्षणातच हा डिसिजन तुम्हाला देतील. धावबादचं अपील केलं. नॉन स्ट्रायकिंग एंडला खूप चांगली फेकी यष्ट्यांवरती आदळली, मात्र तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय असं पंचांनी सांगितलंय. आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आहे नॉन स्ट्रायकर इंचा बॅटर. विकेटचं बटन अर्जुनला जावं लागेल. डगआउटच्या दिशेने मिड विकेट क्षेत्रामध्ये तो सापडला. रक्षक सापड्यामध्ये
धावसंख्या फलकावरती आहे. वीस धावा. 3 बाद 20 असा धावफलक गणपती वॉरियर्स दाडबांदोडा क्रिकेट टीमचा. मयुरेश न्यू फलंदाज. खाली इलाक्याचा केले वापर. एक टप्पा घेतलाय का चेंडूने हे पाहावं लागेल. पंचांचा डिसिजन काय येतोय आणि हा आलाय चौकार. डिझेल बॉईज चौकार. 4 धावांनी धावसंख्या पोहोचली आहे 24 वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या सांगते एकेरीस 3 बाद 24 धावा. गणपती वॉरियर्स धाडबांदोडा. बॉलर कोणता गोलंदाजी मार्कवरती सचिन महाले. नवीन गोलंदाज तयार. त्याच्या समोर आहे फलंदाज साहिल. सचिनचा बॉल साहिल साठी. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांनी बाजू फैलावलेत आणि कळवलंय की हा अतिरिक्त आहे चेंडू. सचिन महालेचा पुढचा बॉल. पहिला चेंडू अवांतर आहे. ओपी चेंडू. सुंदर फटका खेळ आहे. कव्हर्सला एक टप्पा त्या चेंडूने घेतलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी आणि जोपर्यंत परतीची फेकी आली आहे एकेरी धाब्यांचा कालावधी आहे. बूंद बूंद से सागर बनता है. इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश. सचिन महालेचा पुढचा बॉल. चांगला फटका इथे खेळलाय. मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळालंय. काऊ क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एकेरी धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. 3 बाद 27. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 27 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. जे प्रेक्षक उशिराने युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी डिझेल बॉईज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2024 तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेमधला आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील 6वा सामना म्हणजे आजच्या दिवसातला अखेरचा सामना तुम्ही पाहताय. हरमल बॉईज हरमल नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करत असताना गणपती वॉरियर्स दाडबांदोड क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. तिसऱ्या षटकाच्या मध्यांतरापर्यंत धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. आमचे बॉल बॉईज डंबा कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे आपण यायचं आहे. डंबा यावेळेला जबरदस्त फटका. कडकडीत प्रहार. चेंडू मिड विकेट बॉडलाईनच्या बाहेर फरार. षटकार. मयुरेशने अप्रतिम टोला लगावलाय. षटकाराने धावसंख्या पुढे जाईल. फुलटॉस बॉल बॅटवरती घेतल्या. ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या अगदी समोर याही वेळेला पायाने चेंडूला रोखलंय आणि एक चांगला असं वाटतंय की फुटबॉलच्या मैदानावरती फुटबॉलचाच सामना चालू आहे का असं आपल्याला भास झालाय. क्षेत्ररक्षक होता वीरू.
आमचे डंबा बॉल बॉईज डंबा कृपया कॉमेंट्री कक्षाकडे यायचं आहे. डंबा बॉल बॉईज डंबा गोलंदाज या. लेन बॉल चेंडूचा टप्पा चांगला मात्र दिशा खराब. पंचांनी बाजू फैलावलेत कळवलेत हा अतिरिक्त चेंडू आहे. अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 36 धावा या फलकावरती आहेत तिसऱ्या षटकामध्ये. 3/36 रिव्हर्सचा टेम फेल झालाय. डॉट बॉलने तिसऱ्या षटकाचा खेळ थांबलाय. 36 धावा 3/36 गणपती वॉरियर्स धाडबांधोड 3 षटकांच्या सांगतेखेरीस. तीन षटकात 36 धावा म्हणजे प्रति षटकामागे आतापर्यंत 12 धावांची सरासरी राखण्यात यश संपादन केले गणपती वॉरियर्स धाडबांधोड क्रिकेट टीमने. येणाऱ्या 3 षटकामध्ये काय होईल ते देखील पाहावं लागेल. हरमल बॉईज हरमल कमबॅक करेल का? चांगला बॉल स्वीप करायचा आहे, झाडू शॉट खेळायचा आहे, मात्र तसं घडलं नाहीये. काही वेळेला आपण जे मनात गृहीत धरतो तसं अजिबात घडत नाही, आपल्या मनाच्या अगदी विरुद्ध घडतं. आणि याला प्रमुख कारण आहे समोरून कडवट गोलंदाजी मार्कवरचा गोलंदाज आहे विशाल. विशाल तयार. यावेळेला त्याच लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दमखम दाखवला होता, ताकद पडली आहे कमी आणि ही आहे गोलंदाजाच्या विकेटची हमी. आलाय विकेट. 14 सचिन होता क्षेत्ररक्षक, त्याने खूप चांगला झेल टिपलाय. 36 धावांवरती 4था गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. आतापर्यंत 2 खेळाडू शून्यावरती माघारी परतले. आपण जर पाहिलं तर 19 धावांचं योगदान अमित नाईकने दिलं. रामदास शून्यावरती माघारी परतला, अर्जुन शून्यावरती माघारी परतला आणि त्यानंतर मयुरेशने 13 धावांचं योगदान दिलं. साहिल मैदानामध्ये खेळतोय आणि साहिलला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज विजय हा मैदानामध्ये आलाय. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमच्या माध्यमातून 4थं षटक. याही वेळेला पकडलाय झेल, आली आहे विकेट. मिड विकेट क्षेत्रामध्ये गोलंदाजाचा बोलबाला, खराब चेंडूवरती आली आहे विकेट. कधी कधी खराब चेंडूवरती आपण पाहतो की मोठे फटके सातत्याने येतात, मात्र विकेट खूप क्वचित येते. खराब चेंडूवरती देखील बाद झालाय फलंदाज. षटकार मारण्याची चौकार मारण्याची संधी होती, मात्र ही संधी दवडली आहे. आल्या पावलांनी माघारी परतावं लागलंय फलंदाज विजयला. रुतम नवीन फलंदाज. हॅट्रिक बॉल. विशाल हॅट्रिक करेल का या स्पर्धेमधील? चांगला बॉल पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, क्लिक केलाय चेंडूला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेट दरम्यान. पहिल्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय, मात्र बॅकअप पाहायला मिळालंय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचं. एकच धाव ऍड होईल आणि धावसंख्या वृद्धिंग झाली आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात. 37 5/37. और पिच बॉल लेंथ बॉल होता, बॉटम हँडचा वापर केला. बॅटच्या मधोमध चेंडू स्पर्श झालाय स्वीट स्पॉटला आणि चेंडू मात्र गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार.
6 धावांनी धावसंख्या उडी घेते तब्बल 43 धावांवरती. 43 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गणपती वॉरियर्स दाडबांधूड क्रिकेट टीमने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमला कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही बरोबरीच्या ताकदीच्या समान ताकदीच्या टीम्स आहेत एकमेकांच्या समोर. सुंदर फटका, मात्र क्षेत्ररक्षकाला हेरलंय. रक्षक सापळ्यामध्ये अडकवलंय गोलंदाजाने. विकेटचं पतन आणि चौथ्या षटकाच्या सांगते अखेरीस फलकावरती धावा आहेत 43. 5 बाद 43 धावा. 4 षटकांच्या सांगते अखेरीस गणपती वॉरियर्स धाडबांधोड क्रिकेट टीमच्या माध्यमातून हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमच्या समोर. पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा अजून आहे खेळ बाकी आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हरमल बॉईज हरमल क्रिकेट संघ हे देखील पाहण्याजोगं असणार आहे. नवीन फलंदाज गणराज. नवीन फलंदाज गणराजची वर्णी मैदानाच्या आतमध्ये लागली आहे. गणराज तयार होईल फलंदाजीसाठी आणि षटक क्रमांक 5 मध्ये रुपेश गोलंदाजी मार्कवरती आहे. 5वं षटक पोस्ट ऑफिस एंड कडून टाकण्यासाठी तो होईल तयार. त्याच्या समोर आक्रमक फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तयार. रुतम स्क्वेअर लेगला खेळ फटका. रुतमने क्षेत्ररक्षक आहे ज्याचं नाव आहे वीरू. वीरूने चेंडूला रोखलाय. चेंडूची परती केली आहे. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली गेली. 44 धावा हा वीरूचा जर्सी क्रमांक आहे. 44. बॅटची कडा मिळाला. विकेट किपरचा सहारा. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6. दत्तराज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोस तर आपण त्याला पाहतोय. 6वा हादरा गणपती वॉरियर्स क्रिकेट टीमला हरमल बॉईज क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. गोलंदाज फुटवर्क नाहीये. खूप चांगला चेंडू प्रचंड वेगात यष्टिरक्षकाच्या दिशेने. डोळ्यांची पापणी लवते लवते चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय आणि टिंब चेंडू आहे. डॉट बॉल आहे. चांगला फटका. बॅटवरती घेतलाय बॉल आणि वीरूला चकवा देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे फरार. चौकार. चार धावा खात्यामध्ये ऍड होतील. फलंदाज दत्तराजच्या रुपेश तयार. दत्तराजच्या बॅटमधून आला एकेरी धावांचा फटका. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 49 धावांची आतापर्यंत टोटल आहे. गणपती वॉरियर्स क्रिकेट टीमच्या माध्यमातून हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमच्या समोर 49 धावा. षटक क्रमांक 5 मध्ये आपण आहोत आणि यानंतरचं एक अंतिम षटक देखील पाहायला मिळणार आहे. डिझेल्स बॉईज अंजुन आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायचा पहिला दिवस फलंदाजांनी गाजवलाय. याही वेळेला धमाका केलाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने ज्याचं नाव आहे रुतम. रुतमचा रुतवा आपल्याला पाहायला मिळालाय. त्याचा जलवा आपण पाहिलाय आणि या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे 55 धावा. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 55 धावांचे आहे टोटल. गणपती वॉरियर्स दाडबांधोड क्रिकेट टीमची शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं अपेक्षित आहे.
गणपती वॉरियर्स क्रिकेट टीमला मात्र त्या धावा हर्मल बॉईज हर्मल क्रिकेट टीम खर्च करण्यासाठी तयार होईल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजावरती आक्रमण की गोलंदाजाचं आक्रमण फलंदाजावरती होईल हे देखील आपण पाहणार आहोत. धनंजय गोलंदाजीसाठी तयार. धनंजयचा पुढचा बॉल पहिलाच बॉल या षटकामधील. लेग स्टिक वरचा चेंडू हलक्याने खेळायचा होता तो फलंदाजाला. चेंडू बॅट वरती आला नाहीये. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 56. अब तक 56. बॅटची कडा चेंडू हवेमध्ये आहे. झेल मायभूमीवरती जमिनीवरती दान झालाय. जितलो कॅचेस जितलो मॅचेस असं आपण सातत्याने सांगत असतो. मात्र एक जीवनदान फलंदाजाला मिळालंय. दुहेरी धावांनी धावसंख्या वृद्धिंगत होईल. अठ्ठावन्न धावा फलकावरती आहेत. शेवटचं षटक पहिल्या सत्रामधील गणपती वॉरियर्स धाडबांधुरा क्रिकेट टीमसाठी. याही वेळेला जोरकस दमदार फटका काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून 6 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 64 धावा. 64 रन्स. लॉस ऑफ 6 विकेट. लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या नवी फलकावरती आतापर्यंत पाहिलात. पुढचा बॉल गोलंदाजाचा. पटका फसलाय. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि 8वा धक्का गणपती वॉरियर्स क्रिकेट टीमला दिलाय गोलंदाजाने. शेवटचं षटक आहे. श्री साई डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून तुम्ही डीजेचा साऊंड देखील ऐकतात. AB25 च्या माध्यमातून तुम्ही यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहताय. समर्थन कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे श्याम कलगुटकर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत येते आणि आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते ते विष्णू नार्वेकर. तसेच या संपूर्ण मालिकेसाठी पंच म्हणून वामन मयेकर सर, दिनेश नाईक सर आणि सदगिरी नाईक सर हे आमचे सगळे टेक्निकल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे. बॅटर तयार आहे. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पकडला झेल. सुयशने सुंदरसा झेल डिपला. विकेटचं पतन. शेवटची जोडी गणपती वॉरियर्स धाडबांधोडा क्रिकेट टीम साठी. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. शेवटचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सहासष्ट धावा फलकावरती आहेत. 67 धावा विजयासाठी. 65 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 67 धावा बनवायच्या आहेत हर्मल बॉईज हर्मल क्रिकेट टीमला. 36 चेंडू 66 धावांची आवश्यकता हर्मल बॉईज क्रिकेट टीमला. गणपती वॉरियर्स धाडबांधोडा क्रिकेट टीमच्या समोर 36 चेंडू 66 धावा.
सुदन ठाकूर आणि धनंजय वस्त ही सलामीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्गावरती रुस्तम तयार. 66 धावा विजयासाठी बनवायचे आहेत हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमला. गणपती वॉरियर्स धाडबांदोड क्रिकेट टीमच्या समोर सामन्याला सुरुवात होते. अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्या षटकात केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुभा. सर्कलच्या बाहेर इतर सर्व खेळाडू आहेत सर्कलमध्ये. 30 त्या सर्कलच्या रिंगणावरती क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला सुदन ठाकूर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला धनंजय वस्त तयार. गोलंदाजी मार्गावरती रुत्तम. पहिला बॉल गॅप मध्ये केलाय हा टॅप. चेंडू सीमारेषा पलीकडे डीप पिच कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आलाय हा चौकार. सुदन ठाकूरने आक्रमक सुरुवात केली आहे. 36 चेंडू मध्ये 65 धावा विजयासाठी बनवायच्या 66. गोलंदाज तयार. प्लेक केलंय सुंदर फटका बॉर्डर बँडचा वापर केलाय. पहिली धाव प्रचंड वेगात आहे. जमिनीला अगदी समांतर चेंडू विथ अलॉंग द कार्पेटचा फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये आलाय. एकच धाव इथे ऍड होईल. गोवा परिसरामधील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय, ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. ती स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. डिझेल बॉईज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत आणि म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत आपलं मनापासून कॉमेंट्री बॉक्समधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे, माझ्यासोबत श्याम कलगुटकर यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. और पिच बॉल उडवलाय. ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दुरी चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. डिझेल बॉईज षटकार. सहा धावांनी धावसंख्या वेगात पुढे चालली आहे. 11 धावा. सुदन ठाकूर आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय धनंजय वस्त ही जोडी आहे. फुल टॉस बॅट वरती घेतलंय. खरा बॉल त्यावरती केले आक्रमण. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार. आकाशाला गवसणी घालणारा फटका फलंदाज धनंजयच्या बॅट मधून निघालाय. धनंजयने आतापर्यंत 2 षटकार त्याने ठोकलेत. धावसंख्या वेगात पुढे गेली आहे 17 धावांवरती. बिनबाद 17. पहिले षटक. और पिच बॉल आणि षटकारांची हॅट्रिक होईल का? षटकारांची हॅट्रिक झाली आहे. पंचांनी कळवले की हा षटकार आहे. जास्त मॅक्सिमम जबरदस्त फटका ठोकलाय समोरच्या दिशेने. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्या चेंडूला अगदी डिपॉझिट केलंय बरोबर समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार. रुत्तम आता मात्र महागडा ठरलाय. धावा प्रचंड वेगाने येत आहेत. धनंजय वस्तची बॅट बोलायला लागली आहे. सुदन ठाकूरने सुरुवात तर दमदार केली, त्यानंतर तो शांत झालाय. आणि पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस धावसंख्या आहे तब्बल 24 धावा. बिनबाद 24. चला, भूमिका 11 कानका क्रिकेट टीम संगनायक. भूमिका 11 कानका क्रिकेट टीम संगनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. गोलंदाज तयार. हलक्याच त्याने स्टेअर केला चेंडूला. एकच धाव ऍड होईल. एकेरी धावांनी धावसंख्या परावर्तित झाली आहे 25.
अजून 41 ची आवश्यकता आहे. 25 धावा फलकावरती आहेत. चेंडू हवेमध्ये हवेत विरलेल्या चेंडूचं होईल झेलात रूपांतर आणि फलंदाज सुदन ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. चांगली गोलंदाजी आहे. सुशांत गोलंदाजी मार्कवरती आहे तयार. नितेश गडेकर नवीन फलंदाज. पाठलाग करायचे तब्बल 66 धावांचा. फलकावरती आतापर्यंत धावा आलेत 25. गडी बाद झाला एक. सुदन ठाकूर पहिल्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला परतलाय, ज्याने 3 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं. पहिल्या चेंडूमध्ये त्याने दमदार चौकार ठोकला, इरादे स्पष्ट केले होते, मात्र त्यानंतर तो खामोश झाला, शांत झाला. त्यानंतर सामन्याची सूत्र सुरुवातीला धनंजय नाईकने आपल्या हातामध्ये घेतली. तो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आहे तयार नितेश गडेकर. ओहो हो, गेली अबिखेरदी फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. दांडी 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 गुल. चेंडू आतमध्ये, दांडी बाहेर. यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. चांगला बॉल आपण पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती सुशांतचा, ज्याने सलगचे 2 विकेट्स मिळवलेत. रन चेस करताना थोडंसं प्रेशर क्रिएट होतं आणि तेच या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगल्या सुरुवातीनंतर कोलमडलेली फलंदाजी हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमची. आतापर्यंत गडी बाद झाले 2. फलकावरती धावा आहेत 25. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. विकेटचं पतन सातत्याने जर झालं तर धावांवरती अंकुश लावला जाईल, मात्र कमबॅक करण्यासाठी संयमी फलंदाजी करावी लागेल. विशाल वांगणकरला प्रमोट केले गेले, त्याला पाठवलंय पिंच हिटरच्या भूमिकेमध्ये. तो मैदानामध्ये आलाय. गोलंदाज तयार. अलकस अपील. उत्साह वाढलाय, आत्मविश्वास देखील वाढलाय. ज्या वेळेला एखाद्या टीमचे विकेट सातत्याने आउट होतात त्यावेळेला समोरच्या टीमचं मनोधैर्य वाढतं, आत्मविश्वास वाढतो. ते चित्र आपण पाहिलंय. सांघिक कामगिरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रिकेट टीमची गणपती वॉरियर्स. यावेळेला काय घडलंय? सॉफ्ट हँडेड फटका खेळायचा होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांवरती आदळलाय आणि फलंदाजाला मात्र जावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला फलंदाजाचं नाव आहे विशाल. कामगिरी छोटी आहे, नाव विशाल आहे. मात्र क्रिकेटमध्ये हे सातत्याने घडत असतं. कागदावरची मोठी नावं कदाचित कागदावरतीच राहतील का हे देखील पाहावं लागेल. गणपती वॉरियर्स दाडबांधोड क्रिकेट टीमसाठी आजचा दिवस लकी ठरेल का? दुसऱ्या बाजूला हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीम पुन्हा एकदा कमबॅक करेल का? धावांचा विचार केला तर धावसंख्या ठीकठाक आहे, मात्र गडी क्रमाक्रमाने बाद झालेत. त्यामुळे गणपती वॉरियर्स क्रिकेट टीम थोडीशी आघाडीवरती सरकली आहे. 25 धावांची टोटल फलकावरती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत 25 धावा फलकावरती लागलेत. सिद्धेश नाईक.
नवीन फलंदाज. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाईल 31 धावा. षटक क्रमांक 2 चा इथे खेळ संपलाय. 31 धावा फलकावरती आहेत. म्हणजे विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून 35 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 35 धावा हे विजयाचं समीकरण हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमच्या समोर गणपती वॉरियर्स दाडबांधोड क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. 24 चेंडू आणि 35 धावा. हलक्या त्याने चेंडूला टटवलंय, सन्मान दिलाय. एकच धाव ऍड होईल. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे चालली आहे 32 वरती. 34 धावांची अजून आहे आवश्यकता. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज संगम, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगला संगम घडून आणला होता, तो संगम गोलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट. बॅटची कडा यष्टीरक्षकाचा मिळालाय सहारा आणि बाद झालाय फलंदाज सिद्धेश. चला भूमिका 11 कानका क्रिकेट टीम लगेचच नाणेफेकीसाठी या. भूमिका 11 कानका. नवीन फलंदाज सचिन महाले तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील आहे संगम. पिच बॉल सचिन साठी खुराक होता. यावेळेला मात्र मोहामध्ये अडकलाय. कभी खुशी तो है कभी गम आणि गोलंदाजी मध्ये आहे तरबेज संगम. धक्का जर आपण पाहिलं तर भूमिका 11 कानका क्रिकेट टीम चला नाणेफेकीसाठी आपण या. हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमला मिळालेला हा 5वा धक्का. टीमची धावसंख्या आहे फलकावरती 32. 5 बाद 32. सुयश ठाकूर नवीन फलंदाज. किती बॉल झाले ते? 21 बॉल 34. 21 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय.
गोलंदाज संगमतया. अपील आणि फिंगर्स अप. बॅटची गडा विकेट किपरच्या गोदीमध्ये. काय घडतंय काय बिघडतंय हे सांगणं अवघड झालंय. हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीम साठी, कारण गणपती वॉरियर्स क्रिकेट टीमचा गोलंदाजीचा जो विभाग आहे तो दमदार कामगिरी करत असताना 32 धावा फलकावरती आहेत. 34 धावांची अजून गरज आहे. 34 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. वीरेंद्र नाईक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. वीरेंद्र नाईक न्यू बॅटर मैदानामध्ये 32 धावा विजयासाठी अजून 34 ची आवश्यकता आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे काऊ क्षेत्र आणि लॉंग ऑन एरियामध्ये एकच धावा ऍड होईल. एकेरी धावांनी धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 33 वरती. 33 धावांची अजून आहे गरज. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये आले 33. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 33 ची आवश्यकता आहे. म्हणजे सामना बरोबरीमध्ये आहे. सामना समान ताकदीच्या संघांमध्ये चाललाय. हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. मात्र जर गडी बाद झालेत किती तर गडी 6 बाद झालेत. त्यामुळे मैदानामध्ये जे फलंदाज आहे कदाचित फलंदाजांची ही शेवटची जोडी असू शकते. त्यानंतर टेलेंडर्स येणार आहेत, त्यानंतर गोलंदाज येणार आहेत. त्यामुळे या जोडीवरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या गणपती वॉरियर्स धाडबंदोडा क्रिकेट टीमला ट्रम्प कार्ड बाहेर काढावं लागणार आहे. आणि त्यांनी गोलंदाज बाहेर काढलाय सुशांत. सुशांतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. सुशांतला अशांत करणारी गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्रायकिंग गेनला फलंदाज तयार आहे. डावखुरा बॅटर वीरेन आणि नॉन स्ट्रायकिंग गेनला धनंजय. वीरेन आणि धनंजय ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल अपील स्विंग अँड मिस. 18 चेंडू 33 ची आवश्यकता असताना सही आलाय बॉल डॉट. 17 चेंडू 33 ची आहे गरज. 17 बॉल 33 और पिच बॉल. आणि यावेळी केले आक्रमण मिडी विकेटच्या डोक्यावरून षटकार. 39 धावा. आता मात्र 27 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी असेल 16 चेंडू 27 धावा हे आहे समीकरण. वीरेन नाईकने ठोकलाय दमदार षटकार. सोळा 27 ची आवश्यकता. यावेळेला काय घडलंय फिंगर्स अप. बॅटची कडा पुन्हा एकदा मिळाला विकेट कीपरचा सहारा. कहाणी में आया है ट्विस्ट. विकेट क्रमांक 7. नवीन फलंदाज अचिंत्य नाईक. सात गडी तंबूच्या आसरेला परतलेत. अचिंत्य नाईक नवीन फलंदाज.
साथ द्यावी लागेल नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅटरची. धनंजय जो खूप चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, धनंजयची साथ द्यावी लागेल. दे दो हाथों में हाथ और दे दो साथ. चांगला बॉल, अगोदर बॅट फिरली आहे, बॉल मागून आलाय. धीम्या गतीचा चेंडू, चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने, टिंब चेंडू आहे, डॉट बॉल. समीकरण सातत्याने बदलते. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून 27 ची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला हो झेल टिपण्याची होती संधी, संधी गवळली आहे. आणि बहुधा तिसऱ्या पंचाची मदत पॉपिंग क्रीज मध्ये आहे का, की पॉपिंग क्रीजच्या बाहेर, आपल्या घरट्याच्या बाहेर आहे हा खेळाडू, हे देखील पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आणि तिसऱ्या पंचांनी डिसिजन कळवलाय. OUT आउट. नवीन फलंदाज श्याम ठाकूर मैदानामध्ये आलाय. त्याला आपल्या टीमला हा सामना जिंकून द्यायचा आहे. नॉन स्ट्रायकिंग येईनला तो दाखल होईल. समीकरण सातत्याने बदलणार आहे. धावा आहेत फलकावरती. 40 धावा फलकावरती आहेत. 26 धावांची अजून गरज आहे. 13 चेंडू, 13 बॉल, 40 ची आवश्यकता. 13 चेंडू, 40 धावा. आतापर्यंत 8 गडी बाद झालेत. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. विचार केला तर फिल्डिंग करणारा संघ हा आघाडीवरती आहे. मात्र एकाएकी एखादं वादळ जर का गोंगावलं, 13 चेंडू 40 ची आवश्यकता, 13 चेंडू 26 ची आवश्यकता. 40 धावा फलकावरती आहेत. 40 धावा, विजयासाठी 26 ची अजून गरज. हलक्या हाताने खेळला हा फटका, एकच धाव इथे ऍड होईल. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. एकेरी धावाने सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे 41 वरती. येणारे चेंडू असतील 12, धावा बनवायचे आहेत 25. एक्केचाळीस धावा फलकावरती लागलेत. 66 धावांचा पाठलाग करत असताना हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमच्या येणारे चेंडू असतील 12, धावा बनवायचे आहेत 25. 12 चेंडू 25 धावा हे आहे समीकरण. 8 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमचे. त्यामुळे या जोडीवरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे, सामन्याचा रिझल्ट अवलंबून आहे आणि त्यामध्ये आशेचं किरण आहे. धनंजयच्या फलंदाजीवरती हा सामना ठरेल, कोणत्या संघाकडे जाईल. धनंजयची विकेट महत्वाची आहे. विजय आणि पराभव यांच्या मध्ये तो अडथळा म्हणून उभा राहिलाय. बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे तो खिंड लढवतोय, मात्र त्याला अंतिम क्षणी यश येईल का. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये साहिल तयार झालाय. 12 चेंडूंचा खेळ आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमला धावा आहेत फलकावरती 41. 12 चेंडू 25, 4 षटकारांची ही मॅच आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. अपील बघा, उत्साह बघा किती प्रचंड वेगामध्ये चाललाय. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिले तर हा टिंब चेंडू आहे, डॉट बॉल आहे.
पुन्हा एकदा ऑब्जेक्टच्या बाहेर शफल क्रॉस झाला होता. सलगचे 2 चेंडू टिंबा आहेत, डॉट बॉल आहेत, प्रेशर क्रिएट केलंय. 10 बॉलचा खेळ, 25 ची आहे आवश्यकता. 10 चेंडू 25 धावा हे आहे समीकरण. हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमच्या समोर. गोलंदाज साहिल तयार. ओर पिच बॉल धीम्या गतीने टाकला. त्या चेंडूवरती ताकद देण्याचा प्रयत्न. विकेट क्रमांक 9. नऊ चेंडू आणि विजयासाठी 25 धावा हे आवश्यक. डिझेल बॉईज जंजुणा आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 6 तुम्ही पाहताय. हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गणपती वॉरियर्स धाडबांदोड क्रिकेट टीमने बॅटिंग करत असताना 65 धावांची टोटल 66 धावांचं विजयासाठी लक्ष दिलं होतं. हरमल बॉईज हरमल क्रिकेट टीमच्या समोर आतापर्यंत हरमल बॉईज क्रिकेट टीमच्या 41 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडूंचा खेळ. शेवटची जोडी मैदानामध्ये 25 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 25 धावा शेवटची जोडी मैदानामध्ये. अकुटप्पेचा बॉल टिंब चेंडू आहे. गोलंदाजाचं कौतुक करायचं आहे. साहिल नामक गोलंदाज आहे, त्याने करिश्माई गोलंदाजी केली आहे आणि साहिलचा बोलबाला इथे पाहायला मिळालाय. 8 बॉल लेग स्टिकच्या बाहेर. पंच कळवत आहेत की हा अवांतर चेंडू आहे. अतिरिक्त चेंडूने धावसंख्या पुढे जाईल 42 वरती. 24 धावांची अजून आहे गरज. 8 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा या आवश्यक आहेत. विकेटचं पतन. यष्टिरक्षकाच्या गोधीमध्ये हातामध्ये हा झेल आलाय. 10वा धक्का. हरमल बॉईज क्रिकेट टीमला ऑल आउट झालाय हा संघ. गणपती वॉरियर्स क्रिकेट टीम ने हा सामना जिंकलाय. चला नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. दोन्ही टीम भूमिका 11 कानका